नमस्कार मंडळी, मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी म्हणजेच तुमची ॲस्ट्रो दोस्त के आणि तुम्ही पाहत आहात नक्षत्र ज्योतिष। सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नव्याने आलेल्या सर्व ज्योतिषप्रेमी मंडळींचं मनपूर्वक स्वागत। या चॅनलवर आपण प्रत्येक ग्रह परिवर्तन, लग्न राशी, राशी भविष्य, ग्रहण, पंचांग, शुभ मुहूर्त, वास्तू आणि वैदिक ज्योतिषशास्त्राशी संबंधित अचूक आणि सखोल माहिती जाणून घेत असतो। जर तुम्ही अजूनही नक्षत्र ज्योतिष चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे आगामी महत्त्वाचे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील। मंडळी, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ग्रह आपल्या जीवनावर प्रभाव टाकतात, नक्षत्र आपल्याला योग्य दिशा दाखवतात, पण आपल्या आयुष्याचा अंतिम निर्णय आपल्या कर्मावरच अवलंबून असतो। म्हणून कोणतेही राशी भविष्य ऐकताना सकारात्मक विचार आणि योग्य कृती यांनाच सर्वाधिक महत्त्व द्या। चला तर मग आता जाणून घेऊया वृश्चिक लग्न असलेल्या व्यक्तींसाठी ऑगस्ट 2026 हा महिना कसा राहणार आहे। मंडळी, ऑगस्ट महिना वृश्चिक लग्नासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण या महिन्यात होणारे ग्रह परिवर्तन तुमच्या करिअरवर, सामाजिक प्रतिष्ठेवर, भाग्यावर, शिक्षणावर, प्रवासावर, आरोग्यावर आणि मानसिक धैर्यावर थेट परिणाम करणार आहेत। विशेषतः शुक्रदेव, मंगळदेव, बुधदेव आणि सूर्यदेव यांच्या गोचरामुळे तुमच्या जीवनात काही नवीन संधी निर्माण होतील, तर काही ठिकाणी सावध राहण्याची आवश्यकता असेल। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम पाहूया शुक्रदेवांचा प्रभाव। या महिन्याच्या सुरुवातीलाच शुक्रदेव कन्या राशीत प्रवेश करत आहे। वृश्चिक लग्नासाठी हा 11वा भाव आहे। 11वा भाव म्हणजे लाभ, आर्थिक वाढ, नवीन संपर्क, मित्रपरिवार, मोठी उद्दिष्टे आणि इच्छा पूर्ण होण्याचा भाव। शुक्रदेवांच्या कृपेने या महिन्यात तुमच्या उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होऊ शकतात। ज्या व्यक्ती व्यवसाय करत आहेत त्यांना नवीन ग्राहक मिळू शकतात। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना अतिरिक्त जबाबदारीसोबत आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे। काही व्यक्तींना बोनस, इन्सेंटिव्ह किंवा अपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो। मात्र या काळात एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे, प्रत्येक नवीन व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका, कारण प्रत्येक हसणारा चेहरा तुमचा हितचिंतक असेलच असे नाही। व्यवसायात नवीन भागीदारी करताना किंवा आर्थिक व्यवहार करताना सर्व कागदपत्र व्यवस्थित तपासा। आता पाहूया मंगळदेवांचा प्रभाव। मंगळदेव मिथुन राशीत प्रवेश करून तुमच्या 8व्या भावात विराजमान होत आहे। 8वा भाव हा परिवर्तन, संशोधन, गुप्त गोष्टी, विमा, वारसा, अचानक घडामोडी आणि जीवनातील मोठे बदल दर्शवणारा भाव आहे। मंगळदेवांचा हा गोचर तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवेल। जीवनातील भीती कमी होऊ लागेल। ज्या गोष्टींना तुम्ही आत्तापर्यंत घाबरत होता त्या गोष्टींचा सामना करण्याचे धैर्य तुमच्यामध्ये निर्माण होईल। संशोधन, तांत्रिक शिक्षण, गूढशास्त्र, वैद्यकीय क्षेत्र किंवा तपासाशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो। परंतु मंगळदेवांच्या उग्र स्वभावामुळे रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। लहानशा कारणावरून कोणाशीही वाद घालू नका। विशेषतः सरकारी अधिकारी, पोलीस, न्यायालयीन कामे किंवा कायदेशीर बाबींमध्ये अत्यंत संयमाने वागा। रागाच्या भरात बोललेले शब्द भविष्यात मोठा त्रास निर्माण करू शकतात। या काळात वाहन चालवताना विशेष काळजी घ्या। वेगावर नियंत्रण ठेवा। वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळा। लांबचा प्रवास असल्यास वाहनाची तपासणी करूनच प्रवासाला निघा। तसेच आरोग्याकडेही दुर्लक्ष करू नका। विशेषतः रक्तदाब, सूज, अपचन, पोटाशी संबंधित त्रास किंवा जुन्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही।
आता पाहूया बुधदेवांचा प्रभाव. बुधदेव कर्क राशीत प्रवेश करून तुमच्या 9व्या भावात विराजमान होत आहे. 9वा भाव म्हणजे भाग्य, धर्म, गुरु, उच्च शिक्षण, परदेश प्रवास आणि जीवनातील मोठे मार्गदर्शक. बुधदेवांच्या या गोचरामुळे तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल होईल. नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा वाढेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो. ज्या व्यक्ती परदेशात शिक्षण किंवा नोकरीची तयारी करत आहेत त्यांना चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. गुरुदेवांचा आशीर्वाद लाभल्यामुळे योग्य मार्गदर्शन मिळेल. वरिष्ठ व्यक्ती, शिक्षक किंवा गुरुजनांकडून योग्य सल्ला मिळू शकतो. हा काळ ज्ञान वाढवण्याचा आहे, म्हणून शक्य तितकं नवीन शिका, नवीन अनुभव घ्या आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये सातत्याने सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. आता पाहूया सूर्यदेवांचा प्रभाव. ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून सूर्यदेव सिंह राशीत प्रवेश करत आहेत. वृश्चिक लग्नासाठी हा 10वा भाव आहे. 10वा भाव म्हणजे करिअर, व्यवसाय, सामाजिक प्रतिष्ठा, पद, मान सन्मान आणि जीवनातील मोठ्या जबाबदाऱ्या. म्हणूनच या महिन्यात सूर्यदेवांचा हा गोचर तुमच्या संपूर्ण करिअरवर मोठा प्रभाव टाकणार आहे. जर तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून मेहनत घेत असाल तर आता त्या मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ जवळ येत आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील. नवीन जबाबदारी मिळू शकते. प्रमोशनची चर्चा सुरू होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना मोठ्या क्लायंटकडून काम मिळू शकते. ज्या व्यक्ती सरकारी नोकरी, प्रशासन, व्यवस्थापन किंवा नेतृत्वाच्या क्षेत्रात आहे त्यांच्यासाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. पण एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा. सूर्यदेवांसोबत केतुदेवांचाही प्रभाव असल्यामुळे काही वेळा स्वतःचं मत इतरांवर लादण्याची प्रवृत्ती वाढू शकते. माझंच बरोबर असा हट्टी स्वभाव टाळा. कार्यालयात वरिष्ठ व्यक्तींशी वाद घालू नका. तुमचं कामच तुमच्यासाठी बोलेल. नम्रता आणि संयम ठेवला तर याच काळात तुम्हाला मोठा मान सन्मान मिळू शकतो. आता बोलूया सूर्यग्रहणाच्या प्रभावाबद्दल. या महिन्यात होणारं सूर्यग्रहण तुमच्या 10व्या भावाच्या ऊर्जेला स्पर्श करत असल्यामुळे 12 ऑगस्टच्या आसपास काही महत्त्वाचे निर्णय अतिशय विचारपूर्वक घ्यावेत. या काळात नोकरी बदलणे, मोठी गुंतवणूक, नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा कोणत्याही मोठ्या करारावर स्वाक्षरी करणे शक्य असल्यास काही दिवस पुढे ढकलणे अधिक योग्य ठरेल. कारण ग्रहणाच्या काळात परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट दिसत नाही. जे दिसतं तेच सत्य असेल असं नाही. म्हणून संयम ठेवा, निरीक्षण करा आणि योग्य वेळ येऊ द्या. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर हा महिना आर्थिकदृष्ट्या चांगल्या संधी घेऊन येत आहे. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. नवीन काम मिळू शकतं. व्यवसायात नफा वाढू शकतो. मात्र आर्थिक लाभ झाला म्हणून अनावश्यक खर्च करू नका. मोठ्या वस्तू खरेदी करताना दोनदा विचार करा. गुंतवणूक करताना तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. विशेषतः ग्रहणाच्या काळात कोणत्याही व्यक्तींच्या सांगण्यावरून पैसे गुंतवू नका. आता पाहूया कौटुंबिक जीवन. घरामध्ये वातावरण सर्वसाधारणपणे चांगले राहील, परंतु तुमच्या कामाच्या व्यापामुळे कुटुंबाला वेळ कमी देता येऊ शकतो. जीवनसाथीला वेळ द्या. त्यांचं म्हणणं शांतपणे ऐका. आई वडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. त्यांच्यासोबत वेळ घालवा. त्यांचे आशीर्वादच या महिन्यात तुमच्यासाठी सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. प्रेमसंबंधाबद्दल बोलायचं झालं तर हा काळ संयमाचा आहे. रागाच्या भरात नातं बिघडेल असं काहीही बोलू नका. संवाद कमी होऊ देऊ नका. एकमेकांवर विश्वास ठेवा. लहान गैरसमज लगेच दूर करा, कारण योग्य संवादामुळे अनेक मोठ्या समस्या सहज सुटू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने या महिन्यात मानसिक ताण, थकवा, झोपेची कमतरता, रक्तदाब आणि पचनाशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो. त्यामुळे
दररोज योग, प्राणायाम, ध्यान आणि सकाळी चालण्याची सवय लावा. रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा. संतुलित आहार घ्या. पुरेसं पाणी प्या आणि शरीराने दिलेले कोणतेही संकेत दुर्लक्षित करू नका. एकंदरीत पाहिलं तर ऑगस्ट 2026 हा महिना वृश्चिक लग्नाच्या व्यक्तींसाठी मोठ्या संधी, मोठी जबाबदारी आणि स्वतःला सिद्ध करण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहे. संयम, शिस्त आणि योग्य निर्णय या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या तर हा महिना तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. आता पाहूया ऑगस्ट महिन्याच्या शेवटी होणाऱ्या चंद्रग्रहणाचा प्रभाव. मंडळी, चंद्रग्रहणाचा परिणाम हा मुख्यतः आपल्या मनावर, भावनांवर, निर्णय क्षमतेवर आणि मानसिक ऊर्जेवर होत असतो. वृश्चिक लग्नाच्या व्यक्तींनी या काळात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणाच्याही बोलण्यावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. प्रत्येक गोष्टीची खात्री करूनच निर्णय घ्या. विशेषतः कार्यालयीन राजकारण, कौटुंबिक मतभेद आणि आर्थिक चर्चांमध्ये संयम बाळगा. या काळात काही जुन्या अपूर्ण राहिलेल्या कामांना पुन्हा सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. जुने मित्र पुन्हा भेटू शकतात. काही लोक पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकतात, परंतु भूतकाळातील चुका पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या. मंडळी, जर संपूर्ण महिन्याचा विचार केला तर ऑगस्ट 2026 हा महिना वृश्चिक लग्नासाठी मोठ्या परिवर्तनाचा महिना आहे. काही ठिकाणी परीक्षा आहे तर काही ठिकाणी मोठं यश तुमची वाट पाहत आहे. करिअरमध्ये प्रगती, आर्थिक लाभ, भाग्याची साथ आणि स्वतःमध्ये सकारात्मक बदल हे सर्व शक्य आहे. फक्त रागावर नियंत्रण, योग्य नियोजन आणि संयम या 3 गोष्टी विसरू नका. आता जाणून घेऊया या महिन्यातील काही सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय. सर्वांना सर्वच उपाय करता येणं शक्य नसतं, म्हणून काही पर्याय देत आहे. पहिला उपाय, दर मंगळवारी श्री हनुमानजींचे दर्शन घ्या. शक्य असल्यास हनुमान चालीसा किंवा ओम क्रांग क्रीं क्रोम सहा भौमाय नमः या मंत्राचा जप करा. यामुळे मंगळदेवांचा शुभ प्रभाव वाढेल, रागावर नियंत्रण राहील, धैर्य वाढेल. दुसरा उपाय, दर गुरुवारी आपल्या गुरुजनांचा, आईवडिलांचा किंवा ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. गरजूंना पिवळ्या रंगाच्या वस्तूंचे दान करा. यामुळे गुरुदेवांची कृपा लाभेल, भाग्य अधिक मजबूत होईल. तिसरा उपाय, दररोज सकाळी सूर्यदेवांना तांब्याच्या लोट्यातून जल अर्पण करा. आदित्य हृदय स्तोत्र किंवा गायत्री मंत्राचे पठण करा. यामुळे आत्मविश्वास वाढेल, करिअरमध्ये प्रगती होईल, वरिष्ठ व्यक्तींचे सहकार्य मिळेल. चौथा उपाय, या महिन्यात कोणत्याही गरजू व्यक्तीला औषधे, अन्नधान्य किंवा शिक्षणासाठी मदत करा. दानधर्मामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते, मनाला समाधान मिळते आणि जीवनामध्ये सकारात्मकता वाढते. आता पाहूया या महिन्यात कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे. रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. सरकारी नियमांकडे दुर्लक्ष करू नका. वाहन चालवताना निष्काळजीपणा करू नका. ग्रहणाच्या काळात मोठी गुंतवणूक टाळा. कोणालाही विचार न करता पैसे उधार देऊ नका. वरिष्ठ व्यक्तींशी वाद घालू नका. मंडळी, लक्षात ठेवा, वृश्चिक लग्नाच्या व्यक्तींची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची जिद्द, त्यांचे धैर्य आणि कोणत्याही संकटातून पुन्हा उभं राहण्याची क्षमता. हा महिना त्या ताकदीची पुन्हा एकदा परीक्षा घेणार आहे. पण मला पूर्ण विश्वास आहे, जर तुम्ही शांत मनाने, सकारात्मक विचारांनी आणि योग्य कृतीने पुढे गेला तर ऑगस्ट महिन्याच्या शेवटी तुम्ही स्वतःमध्ये एक मोठा सकारात्मक बदल अनुभवणार आहात. मंडळी, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अजूनही नक्षत्र ज्योतिष चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी, म्हणजेच तुमची ॲस्ट्रो दोस्त के. पुन्हा भेटू अशाच एका नव्या आणि महत्त्वपूर्ण ज्योतिष विषयासह.
तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. नेहमी सकारात्मक रहा. आणि शेवटी आपल्या चॅनलची एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, ग्रह आणि नक्षत्र आपल्याला फक्त योग्य मार्ग दाखवतात, पण आपलं कर्मच आपलं नशीब घडवतो. म्हणून नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.